एका बायकोने स्वतःच्या नवऱ्याला मारण्यासाठी सुपारी दिली, फक्त 1 लाखात। पण खरी धक्कादायक गोष्ट म्हणजे हा खून का केला गेला हे ऐकल्यावर तुम्ही हादरून जाल। नमस्कार, मी आहे राजू जाधव आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र क्राईम वृत्त। महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात घडलेली ही घटना सध्या संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय बनली आहे। एक सामान्य कुटुंब, साधं आयुष्य, पण या घरात असा भयानक कट रचला जाईल याची कुणालाही कल्पना नव्हती। मृत व्यक्ती 46 वर्षीय शिक्षक रवींद्र तुळशीराम कुलमेथे, एक साधा कुटुंबस्थल्य माणूस। तो रोजच्या प्रमाणे आपले काम करत होता, पण त्याला अजिबात माहिती नव्हती की त्याच्या अगदी जवळची व्यक्ती त्याच्या मृत्यूची योजना आखत आहे। घरात आधीपासून काही वाद होते, मतभेद होते, पण हे वाद इतक्या टोकाला जाईल की थेट खून करण्याचा निर्णय घेतला जाईल हे कुणीच विचार केला नव्हता। पोलीस तपासात जे समोर आलं ते अक्षरशः थरकाप उडवणारं होतं। 42 वर्षीय पत्नी दीपमाला कुलमेथे स्वतःच्या नवऱ्याचा खून करण्यासाठी 3 जणांना 1 लाख रुपयांची सुपारी दिली होती। योजनेनुसार आरोपींनी नवऱ्याला ओळखीने कारमध्ये बसवलं, त्याला एक सुनसान ठिकाणी नेण्यात आलं आणि रवींद्रच्या गळ्यात प्लास्टिकची पिशवी आणि त्यावर पांढरा दुपट्टा घट्ट बांधून त्याचा खून करण्यात आला। घटनेनंतर मृतदेह एका ठिकाणी टाकून आरोपी फरार झाले। पोलिसांच्या अथक प्रयत्नांनी संपूर्ण कट उघडकीस आला, पण सगळ्यात मोठा प्रश्न, एका बायकोने एवढं टोकाचं पाऊल का उचललं? तपासात समोर आलेल्या माहितीनुसार घरगुती वाद आणि पैशाचा मुद्दा। काही रिपोर्टनुसार सरकारी नोकरी मिळण्याच्या लालसेपोटी पत्नीने आपल्या पतीची सुपारी देऊन हत्या घडवून आणल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। पोलिसांनी वेगाने कारवाई करत पत्नीसहित सर्व आरोपींना अटक केली आहे। या प्रकरणात वापरलेली साधनं, मोबाईल आणि इतर पुरावेही जप्त करण्यात आले आहेत। पण अजूनही काही प्रश्न अनुत्तरित आहेत। हा फक्त पैशाचा खेळ होता की यामागे अजून काही मोठं कारण दडलंय? एक नात्याने एवढं भयानक रूप का घेतलं? अशा धक्कादायक घटनांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।